भगिनींनो, नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या 3-4 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भरारी घेतल्याचे पाहायला मिळतं। दादांचं स्वप्न होतं की पुरंदर तालुक्याची पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली पाहिजे। दुर्दैवानं दादा आपल्यामध्ये त्या ठिकाणी नाहीत। दादांनीच ज्या उमेदवारांची निवड केली होती त्या उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जवळजवळ 51 जिल्हा परिषद सदस्य अजितदादांच्या विचाराचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आलेत। आज आपण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायती समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेत। आता ज्यावेळेस सभापती उपसभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी झाली, अमित भाऊसाहेब झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती त्या ठिकाणी सभापती पदावरती निवडून आलेत आणि त्या उपसभापती म्हणून प्रवीण जगताप बेलसरचे शिवसेनेचे ते मानकीचे शिवसेनेचे ते उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेत। त्या दोन्ही सभापती आणि उपसभापतीचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे जेजुरीची नगरपालिका सुद्धा आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आले आहे। पुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आले आहे। अलीकडच्या काळामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच नेते मंडळी एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले आणि सर्वांनी एक जीवानं त्या ठिकाणी काम केलं। आज प्रचंड मतानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उमेदवार नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो त्या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आजही त्या ठिकाणी शिवसेनेबरोबर युती झाल्याच्या नंतर हे दोन्ही उमेदवार आम्हीही त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने काम करेल, प्रवीणही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याच्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही। मलाही त्या सगळ्यांना सांगायचं की सगळ्या लोकांनी प्रचंड मतानं तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निवडून दिलंय। लोकांची कामं करणं हे आपलं कर्तव्य आहे। सुदैवानं त्या ठिकाणी दादा आपल्यामध्ये नाहीत, दादांची जागा कोणीच त्या ठिकाणी भरून काढू शकत नाही। मात्र दादांची सावली म्हणून सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली, पालकमंत्री त्या ठिकाणी ते आहेत। त्यामुळे या सर्व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आणि सर्वच नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी लक्ष घालून जास्तीत जास्त विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सभापती आणि उपसभापतीला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। फोटो का सगळे माग वाजणार गेली अनेक वर्ष, 4 वर्ष तालुक्यामध्ये प्रशासन राज आपण पाहिले। जवळपास 4 वर्षानंतर 22 अध्यक्ष जिल्हा परिषद त्याची मुदत संपली, सभापतीची मुदत संपली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं पुरंदरच्या विद्यार्थ्यांमध्ये कोण अक्षर गेला आता दिवस आज तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत किती सहकार्य केलं, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळालं। 2 जिल्हा परिषद, 4 पंचायत समिती आज नंतरच्या काळामध्ये बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीमध्ये याची भूमिका घेतली। त्यामुळं सभापती म्हणून अमित झेंडे आणि उपसभापती म्हणून प्रवीणजी जगताप यांची त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरले, निवडणूक झाली आणि दोघांना त्या ठिकाणी 8 पैकी 6 मतं मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे उपसभापती म्हणून शिवसेना, परंतु आम्ही सगळेच येत्या 5 वर्ष एकत्रपणे या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून एकत्र राहून तालुक्याचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत। मग आपलं सगळ्यांना आठवतंय हवामाना दिवशी मी सांगितलं होतं, माझ्याकडची भारताची क्लिप पण आहे, काही झालं तरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करणार
आणि सभापती आमचं होतं, परंतु आम्हाला आमचं मोठं भाग्य आमचा सोन्यासारखा राज्याचं एक खंबीर नेतृत्व उपमुख्य अजितदादांचं त्या ठिकाणी 28 जानेवारीला अपघाती दुर्दैवी निधन झालं. 22 जानेवारी दादा सासवडला आले होते आणि पक्ष कार्यालयामध्ये सगळ्यांशी बोलले. त्यांनी पुरंदर बाबतीतलं प्रेम सांगितलं. पुरंदर बाबतीमध्ये मी काय काय करणार ह्या गोष्टी सांगितल्या आणि दादांच्या विनंतीला मान देऊन या तालुक्यातील सर्वच मान्यवरांनी मतदारांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचं भरपूर सहकार्य केलं आणि येऊन असताना आज मोठी उद्योगाला, परंतु दादांची आठवण काय स्मरणात त्या ठिकाणी राहील. दादांच्यामुळे त्या ठिकाणी हा जिल्हा नव्हे तर राज्य प्रगतीवर होतोय. दादांना या ठिकाणी मी विनम्र अशी भावपूर्ण आदरांची अर्पण करतो आणि आम्ही झेंडे आणि त्या ठिकाणी प्रवीण जगताप आमचे पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे. त्याला संजयची भूमिका बापू सांगितलं आणि आम्ही देखील त्यांचं नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उपसभापतीचा फॉर्म भरला नाही आणि ते स्वतः दोघं मालिक निंबाळकर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यामध्ये आले आणि एक हातात घालून आम्ही सगळे 6च्या 6 इथं आल्यानंतर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान दोघांनाही शेतीला पण मतदान केलं, राष्ट्रवादी मतदान केलं. असे 8 पैकी 6 आज सोबत एकत्र आले, एक जीवाने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि चांगलं काम या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने एक आदर्श पंचायत समिती म्हणून पुरंदरची त्या ठिकाणी होईल असा माझा ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषद ठिकाणी 51 जागा 73 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा बाकी सभापती हे राष्ट्रवादी होतील त्यामध्ये शंका नाही आणि त्यामुळे अधिकचा भरीव निधी या तालुक्याचा सरकारचा प्रयत्न राहील. मी परत एकदा या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये आम्ही सगळेच एकत्र येऊन कामकाज करू असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांचं परत एकदा आभार, धन्यवाद.